नमस्कार. मी महाराष्ट्राचा हेअरस्टायलिस्ट तुषार चव्हाण तुमच्यासाठी घेऊन येत आहे हेअरकटचा लेवल 2 म्हणजे फॉरवर्ड ग्रॅज्युएशन. फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये दोन प्रकार असतात. एक असतो इनवर्डेड आणि एक असतो आउटवर्ड. इनवर्ड आणि आउटवर्ड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन कसा करायचा ह्या हेअरवर दाखवणार आहे, ह्या सुंदरशा मॉडेलवर दाखवणार आहे. त्यासाठी कुठला गाईड वापरायचा, कसं सेक्शनिंग असायला हवं, हे सगळं मी ते तुम्हाला टप्प्याटप्प्यात समजून सांगणार आहे. सो बघत राहा. महाराष्ट्राचा हेअरस्टायलिस्ट तुषार चव्हाण. हेअरकट करताना हेअर वॉश, शॅम्पू, कंडिशनर दोन्ही पण करायला पाहिजे. तसं माझ्या या मॉडेलवरती शॅम्पू कंडिशनर दोन्ही झालेलं आहे. नॉट्स काढण्यासाठी ईच अँड एव्हरी टाईम तुम्हाला न चुकता कुठल्याही कंपनीचं सिरम वापरायचंच आहे. तसं हे सिरमसुद्धा ह्या केसांवर वापरलं गेलेलं आहे आणि मी आता कटसाठी ह्या क्लायंटला, ह्या मॉडेलला प्रिपेअर केलेलं आहे. सो आपण बघणार आहोत फॉरवर्ड ग्रॅज्युएशन इनवर्डेड लेयर्स. कसे असतात हे इनवर्डेड लेयर्स? तर सगळे लेयर्स फ्रंट साईडला असतात, सगळे लेयर्स असे आतमध्ये असतात. जर तुम्ही जुन्या काळातील हिरोईन्स बघितले असतील, राणी मुखर्जी स्पेशली, तर तिचा जो कट आहे असा इनवर्डेड लेयर्स आहे, असा फेदर्स सगळे असे इनवर्डेड होतात. आता जे माझं मॉडेल आहे त्या मॉडेलचे केस खूप लॉंग आहेत, ओके, कमरे एवढे केस आहेत. आणि अशा वेळेला असे हेअरकट बघितल्यानंतर किंवा असे केस बघितल्यानंतर, अशी लेंथ बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, बिगिनर्सना प्रश्न पडतो की कशा पद्धतीने आपल्याला हे लेयर्स करायचे आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही लेयर्स करायला जाता आणि एक साईड वेगळी असते, दुसरी साईड वेगळी असते. का असं होतं, काय प्रॉब्लेम असतात, हे सगळे मी तुम्हाला या हेअरकटमध्ये समजून सांगणार आहे की जेणेकरून तुमचे दोन्ही साईडचा कट बॅलन्समध्ये येईल आणि तुमचा इनवर्टेड लेयर बॅलन्समध्ये येईल. तर काय करावं लागतं ह्या गोष्टी मी ह्या कटमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने एक्सप्लेन करणार आहे. ज्यावेळेस आपण फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करतो तर फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये काही नियम्स आहेत, काही रूल्स आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल की क्लायंटची लेंथ किती आहे ते बघायचं आहे. फ्रंट लेंथ किती लॉंग आहे ते बघायचं आहे. क्लायंटला किती शॉर्ट करायचं आहे फ्रंट लेंथ तेही बघायचं आहे. त्यानंतर क्लायंट हाय पोनी बांधणार की लो पोनी बांधणार. ओके, जर क्लायंट हाय पोनी बांधत असेल तर ती ऑक्सिबोनच्या वरती येते आणि जर क्लायंट लो पोनी बांधत असेल तर ती ऑक्सिबोनच्या खालती येते. तर तुम्हाला चेक करायचं आहे की ऑक्सिबोन कुठे आहे. हे बिगिनर्स आहात तर तुम्हाला माहिती असणार की ऑक्सिबोन कुठे असतं. जो आपल्या डोक्याचा एक शेप मागच्या बाजूला जो बाहेर आलेला असतो राऊंडमध्ये, त्याला आपण बोलतो ऑक्सिबोन. त्या ऑक्सिबोनच्या वरती हवं असेल तर तुम्ही असं चेक करायचं, हा ऑक्सिबोनच्या वरती आहे तर मला इथून ही एवढी लेंथ कट करायची आहे, फ्रंट लेंथ. ऑक्सिबोनच्या खाली हवं असेल तर ऑक्सिबोनच्या खाली चेक करायचं आणि मग चेक करायचं ही माझी ऑक्सिबोनच्या खाली लेंथ. ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचे क्लायंटचे केस पोनीमध्ये पूर्णपणे येतात, हाय पोनी की लो पोनी. हा एक प्रकार लक्षात घ्यायचा. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही ज्यावेळेस हा कट करता, लेंथ फुल लॉंग असते आणि तुम्ही इथून शॉर्ट करता, तर क्लायंटला असं वाटतं किंवा तुम्हाला असं वाटतं की मी शॉर्ट तर केले, एवढे तुम्हाला शॉर्ट हवे होते म्हणून तुम्ही इथून शॉर्ट केले. पण ही जेव्हा लेंथ कट होते ती ऑटोमॅटिकली ही लेंथ पण कट होते. लेंथचा अर्थ असा होत नाही की फक्त मागची लेंथचा अर्थ असा होतो की ही सुद्धा लेंथ आणि हा वर उचलून कापलेला कट म्हणजे ती सुद्धा लेंथ. ह्या सगळ्या लेंथचा जर विचार केला आपण तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की जर का मी क्लायंटने जर सांगितलं माझी चिन लेवलपासून हेअरकट कर, इथून शॉर्ट मला चालतील, तर मला हे लक्षात घ्यायचं आहे की माझ्या क्लायंटचे केस माझ्या कुठल्या अँगलमध्ये, कटिंग अँगलमध्ये, डायगनल कटिंग अँगल आहे की स्ट्रेट कटिंग अँगल आहे, कुठल्या गाईडमध्ये, माझा स्टेशनरी गाईड आहे का ट्रॅव्हल गाईड आहे, ह्या ह्याच्यामध्ये किती तिची लेंथ कट होणार हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. फ्रंटने किती लेंथ कट होणार, मागे किती लेंथ कट होणार, हे सगळं जस्टिफाय करायचं आणि मग कट करायचं. सो ते सगळं चेक करायचं. कुठल्याही प्रकारचा तुम्ही फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करत असाल तर हे सगळं चेक करायचं. क्लायंटने चीन लेवलपासून कट करायला सांगितलं आहे म्हणून लगेच चीन लेवलपासून कट करायचं नाही. एवढे जर तुम्ही केस कापणार असाल तर त्याचे हातभर केस कापले जातात. बऱ्याच वेळेला क्लायंट स्मार्ट असतं आणि ते सांगतं की माझे फॉरवर्ड ग्रॅज्युएशन कर पण सगळीकडनं 1-1 इंच, 2-2 इंच, 3-3 इंच केस काप. याचा अर्थ काय होतो की पूर्ण याच्यामध्ये
तिचा 3-3 इंच केस कापला गेला पाहिजे. मी नेहमी सांगतो की हेअरकट इज अन जॉमेट्री. तुम्हाला जॉमेट्रीमध्ये 3 इंच केस, 4 इंच केस किती असतो हे माहिती असलं पाहिजे. तर सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की किती केस आपले कापले जाणार आहेत. ओके. नियम 1 मी तुम्हाला सांगितला की कुठल्या प्रकारच्या म्हणजे तुम्ही सुरुवात करताना फॉरवर्ड ग्रॅज्युएशनला सुरुवात करताना नेमकी कुठून करायची ते क्लायंटच्या हाय पोनी लो पोनीवर डिपेंड असेल. एक. दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट क्लायंटच्या लेंथवर. जर का तुम्ही लेंथ खूप लॉंग आहे आणि इथून शॉर्ट करताय तो फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करताना बऱ्याचपैकी हेअर कट होणार आहेत, केस कट होणार आहेत. जोपर्यंत तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निक माहिती नाही आहे की त्याला कसं ब्लेंड करायचं, कशा पद्धतीने त्याला कमी केस कापून कशा पद्धतीने ब्लेंडेड लूक घ्यायचं आहे, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तशा पद्धतीचा कट करायला जाऊ नका. मी जसं सांगतो आहे तसं लक्षात घ्या की मला कुठून सुरुवात करायची आहे. एक. त्यानंतर माझा गाईड काय असणार आहे, मी गाईड काय घेणार आहे, माझा गाईड स्टेशनरी आहे की ट्रॅव्हल आहे. व्हॉट इज स्टेशनरी आणि व्हॉट इज ट्रॅव्हल. स्टेशनरी गाईडमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी येता आणि कट करता. सो कुठून सुरुवात करायची आहे. मोस्ट ऑफ द टाईम जर एवढे लॉंग लेंथ असेल तर क्लायंटची हाय पोनी लो पोनीचा विचार नंतर करा. इथून सुरुवात करत असताना क्लायंटला किती केस कट करायचे आहे, किती हेअर कट होणार आहे हे लक्षात घ्या. मग स्टेशनरी गाईड काय आहे तर सगळे केस मी एकाच ठिकाणी येणार, एकाच पॉईंटवर. मी फ्रंटला उभं राहून सुद्धा करू शकतो किंवा मी थोडासा डायगनल अपसाईड उभं राहून सुद्धा करू शकतो, क्रॉस उभं राहून सुद्धा करू शकतो. आणि ह्याला मला कुठला अँगल क्रिएट होईल तर माझा कटिंग अँगल जो आहे तो डायगनल क्रिएट झाला आहे. मग मी डायगनल क्रिएट करेन. जर का लेंथ कमी असेल, इथेच असेल तर मग कुठला अँगल क्रिएट होतो आहे तर स्ट्रेट अँगल क्रिएट होतो आहे. तर मग स्ट्रेट अँगलने कट करा. हे पहिलं लक्षात घ्या आणि मग कट करा. ठीक आहे. सो आपण सुरुवात करतो आहे. आपण काय करतो आहे इन्व्हर्टेड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन. ओके. इन्व्हर्टेड फॉरवर्ड ग्रॅज्युएशन ऑलवेज अँड ऑलवेज स्टेशनरी गाईडमध्ये केला जातो. बऱ्याच वेळेला हेअरकट करताना म्हणजे तुम्ही जेव्हा बऱ्याच वेळा तुम्ही हेअरकट करता तेव्हा तुमचा फॉरवर्ड ग्रॅज्युएशन कदाचित असा होऊ शकतो. एक लेंथ अशी येते आणि एक असा जातो. बऱ्याच वेळेला असं होतं की तो मिळत नाही, तुम्हाला इनवर्ड मिळत नाही की आउटवर्ड पण मिळत नाही. क्लायंट सांगतं इनवर्ड हवा आहे आणि तुमचा कटिंग अँगल चुकलेला असतो आणि तुम्ही आउटवर्ड जाता. तर तो बऱ्याच वेळेला तो असा होतो. असा इन्व्हर्टेड फॉरवर्ड ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा लेअरचा शेप असा झाला पाहिजे. त्याला बोलतो आपण ए लाईन. कुठली आहे वर्टिकल ए. ओके. इन्व्हर्टेड कसा असेल वर्टिकल ए आणि आउटवर्ड कसा असेल हॉरिझॉन्टल ए म्हणजे असा. ओके. हॉरिझॉन्टल ए हा कसा आहे वर्टिकल ए हॉरिझॉन्टल. इन्व्हर्टेड कसा असेल तर वर्टिकल ए, आउटवर्ड कसा असेल तर हॉरिझॉन्टल ए. तर आपण आता बघणार आहोत इन्व्हर्टेड लेअर. ओके. सॉरी. ओके. आता काय होतं की तुमच्याकडे एखादं क्लायंट येतं आणि ते छानसं मेकअप वगैरे करून आलेलं असतं आणि तुम्ही फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करताना अशा पद्धतीने जर स्प्रे केला त्याचा मेकअपवर येणार. त्यामुळे स्प्रे करताना अशा पद्धतीने जेणेकरून तिचा मेकअपवरती स्प्रे होणार नाही, पाणी लागणार नाही. क्लिअर. सो मी एक सेक्शन केलं आहे डायगनल फॉरवर्ड. एकदम छोटंसं सेक्शन केलं आहे. दॅट्स कॉल्ड डायगनल फॉरवर्ड. डायगनल फॉरवर्ड म्हणजे काय 2 तिरक्या लाईनी चेहऱ्याच्या दिशेने. ओके. देन मी काय कट केलं आहे मला जिथून तिचा फ्रंट लेअर्स हवा आहे, पहिला लेअर जिथून हवा आहे तिथून मी काय कट केलं गाईड कट केला. हा काय झाला माझा गाईड. आता ह्या गाईडला मी एका स्टेशनरी गाईडमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि एकाच ठिकाणी उभे राहून सगळे केस कट करणार. एकाच ठिकाणी उभे राहून जेव्हा मी ॲक्च्युअल कट करणार केस त्यावेळी मी त्याच पॉईंटला येणार आणि कट करणार. कसं कट करणार आहे सी. डायगनल फॉरवर्ड सेक्शन पुन्हा एक डायगनल फॉरवर्ड सेक्शन. ओके. देन
मी लेफ्टचे केस तिच्या राईटला येऊन कट करतो आहे. स्टेशनरी गाईड आहे, लेफ्टचे केस तिच्या राईटला येऊन कट करतो आहे आणि माझा कटिंग अँगल जो आहे तो मी गाईडला फॉलो केला आहे. जो मी गाईड काढला आहे, दिस इज माय गाईड. मला हा गाईड दिसला आहे. ओके, दिसतोय गाईड, हा गाईड आहे. त्या गाईडला माझा जो कटिंग अँगल आहे, मी पेरिमीटर शेपमध्ये पण एक्सप्लेन केलेलं की कटिंग अँगल जो आहे माझा, हा कटिंग अँगल माझा काय डायगनल आहे. कसा आहे? डायगनल आहे. आता हा अँगल तुम्ही घेतला, हा गाईड तुम्ही घेतला, तुम्ही इथे उभे राहिलात, पण इथे जाणीवपूर्वक लक्षात द्यायचं आहे क्लायंटच्या मानेची स्थिती, हेडची स्थिती. जर का त्याने इकडे माझ्याबरोबर इकडे बदलली तर तो माझा पुन्हा गाईड चुकणार, माझा कटिंग अँगल चुकणार. ज्या पोझिशनला ते आहेत त्याच पोझिशनला सुरुवातीपासून तसंच राहिलं पाहिजे. फक्त काय होणार आहे, माझे मी उभं राहण्याची ती तशी राहणार आहे आणि मी सगळे केस ह्या साईडला घेऊन येणार आहे. क्लिअर? ठीक आहे. जसं मी तिच्या लेफ्टचा कट करताना मी राईट साईडला उभं होतो, तसंच आता तिच्या राईट साईडचा कट करताना मी लेफ्ट साईडला उभं राहणार आहे. आणि माझं कटिंग डायग्राम जो आहे, कटिंग सेक्शन जे आहे ते डायगनलच असणार आहे. कसं आहे? डायगनल. ओके. सो ह्या इन्व्हर्टेड लेअरला थोडं इन्हान्स करण्यासाठी आपल्याला करायचं आहे डीप पॉईंट कट. इन्व्हर्टेड लेअरला आपल्याला इन्हान्स करण्यासाठी थोडंसं आपल्याला करायचं डीप पॉईंट कट. सो डीप पॉईंट कट करताना आपण काय करणार आहे, सीझर ओपनली आत जाणार आणि क्लोज होऊन बाहेर येणार. त्यामुळे काय होणार, तुमचे फेदर्स ते लेयर्स थोडे इन्हान्स होणार. आपण काय केलं आहे, ब्लो ड्राय नाही केलं, आपण जस्ट ब्लास्ट ब्लो ड्राय केलं आहे आणि टेक्स्चराईज केलं आहे कटला जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने इन्हान्स करण्यासाठी. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ह्याला स्टाईलाइज कसं करायचं, ह्या हेअरकटला प्रेझेंट कसं करायचं स्टाईल करताना. तर याला दोन पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करू शकता. एक तर प्रॉपर ब्लो ड्राय करा, इन करा, सगळे केस पुढच्या साईडला उभं राहून इन ब्लो ड्राय करा, किंवा आयन करा, आतल्या साईडला हे करा. जर क्लायंटला बाउन्स हवा असेल तर ब्लो ड्राय करा, क्लायंटला थोडंसं फ्लॅट अँड सिल्क लुक हवा असेल तर आयन करा. क्लिअर? आपण बघूया ब्लो ड्राय. अशाच पद्धतीत मी हा पूर्ण ब्लो ड्राय करून याचा आपण फायनल लुक बघणार आहोत. हा होता इन्व्हर्टेड लेअर, जो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कसा करायचं दाखवला आहे, ब्लो ड्राय करायचं पण दाखवलं आहे आणि कसं प्रेझेंट करायचं तोही दाखवलं आहे. तर हा आहे इन्व्हर्टेड लेअर. व्हेरी लॉंग हेअरला जेव्हा तुम्ही लेयर्स करता तो असा इन्व्हर्टेड लेअर आला पाहिजे. सो महाराष्ट्राचा हेअरस्टायलिस्ट तुषार चव्हाणच्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला घाबरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे असेच नवीन नवीन कट. सो धन्यवाद.